नगरसेवक बनून ठेकेदारी करणाऱ्यांना घरी बसवा, मनसेचे राहुल रत्नपारखे यांचे जालनेकरांना थेट आवाहन. महानगरपालिका निवडणुकीत तरुण, नवे आणि धाडसी चेहरे निवडण्याची गरज, मनसेचा प्रस्थापितांवर जोरदार हल्लाबोल. आज दिनांक 1 रोजी गुरुवारी दुपारी 1 वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले असून शहरातील राजकीय वातावरण तापू लागलं आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी प्रस्थापित राजकारण्यांवर घणाघाती हल्ला चढवत जालनेकरांना थेट आणि आक्रमक आवाहन केलं आहे. जे लोक नगरसेवक बनून जनतेचीच सेवा करण्याऐवजी ठेकेदारी, कमिशन आणि आर्थिक फायद्यात गुरफटले आहेत, अशा लोकांना आता घरी बसवण्याची वेळ आली आहे. शहराच्या भविष्यासाठी नवीन तरुण आणि सुशिक्षित चेहऱ्यांना संधी द्या, असं स्पष्ट शब्दात रत्नपारखे यांनी सांगितलंय. प्रशासकीय राजवटीत शहराची वाट दिग्गज नेते मात्र गप्प. राहुल रत्नपारखे यांनी शहरातील बिकट परिस्थितीवर बोट ठेवत विद्यमान व माजी लोकप्रतिनिधींना धारेवर धरले. ते म्हणाले, गेल्या अनेक वर्षापासून जालना महानगरपालिकेत प्रशासकीय राजवट आहे. या काळात रस्ते खड्ड्यांनी भरले, नाल्या तुंबल्या, पाणीपुरवठा विस्कळीत झाला आणि संपूर्ण शहर अस्वच्छतेच्या विळख्यात अडकले. मात्र स्वतःला दिग्गज म्हणवणारे नेते या सगळ्यावर गप्प बसले. जालना महानगरपालिकेच्या निवडणुकीचं बिगुल वाजलं असून राजकीय वातावरण चांगलंच तापू लागलं आहे. अशातच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आक्रमक पवित्रा घेत प्रस्थापितांवर जोरदार निशाणा साधला आहे. जे लोक नगरसेवक बनून केवळ ठेकेदारी करण्यात मग्न आहेत, अशांना निवडून देऊ नका, तर शहराच्या विकासासाठी नवीन आणि तरुण चेहऱ्यांना संधी द्या, असं जाहीर आवाहन मनसे जिल्हाध्यक्ष राहुल रत्नपारखे यांनी केलं आहे. दिग्गज नेत्यांनी शहराच्या दुरावस्थेकडे फिरवली पाठ. राहुल रत्नपारखे यांनी शहरातील समस्यांचा पाढा वाचताना विद्यमान आणि माजी लोकप्रतिनिधींवर कडक शब्दात टीका केली. ते म्हणाले की मागील काही वर्षांपासून जालना नगरपालिकेत प्रशासकीय राजवट सुरू आहे. या काळात शहरातील रस्ते, नाल्या, पाणीपुरवठा आणि अस्वच्छता यांसारख्या मूलभूत समस्यांनी नागरिक त्रस्त आहेत. मात्र स्वतःला दिग्गज समजणाऱ्या नेत्यांनी शहराच्या या दुरावस्थेकडे ढुंकूनही पाहिलं नाही. जनतेच्या समस्या जाणून घेण्यासाठी हे नेते कधी रस्त्यावर उतरले नाहीत. पुढे बोलताना रत्नपारखे यांनी नमूद केलं की शहरातील मातब्बर पुढाऱ्यांनी कधीही प्रशासनाला जाब विचारला नाही किंवा जनतेच्या प्रश्नांसाठी शासनाविरोधात मोर्चे काढले नाहीत. हे नेते केवळ निवडणुकीपुरते जनतेसमोर येतात आणि हे नेते निवडून आल्यावर स्वतःच्या आर्थिक हितासाठी ठेकेदारीत गुंततात. अशा लोकांमुळेच जालना शहराचा विकास खुंटला आहे, असा थेट आरोप त्यांनी केला. जालनेकरांना परिवर्तनाचे आवाहन. महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत मतदारांनी आता सावध राहण्याची गरज आहे. केवळ पक्षाचं नाव किंवा नेत्याचा चेहरा न पाहता जो उमेदवार खरोखर शहराचा प्रश्न सोडवू शकेल अशा सुशिक्षित आणि नवीन तरुण उमेदवारांना पसंती द्यावी. प्रस्थापितांची ठेकेदारी मोडीत काढण्यासाठी आता परिवर्तन हीच काळाची गरज असल्याचं रत्नपारखे यांनी म्हटलंय. जय महाराष्ट्र. मी राहुल रत्नपारखे, महाराष्ट्र निर्माण सेना शहराध्यक्ष जालना. आज माझ्या जालनेकरांना माझं असं सांगणं आहे, जेवढ्याही प्रभागामध्ये हे जेवढे मातब्बर उमेदवार जेवढे उभा राहिलेले आहे, यांनी प्रशासन लागल्यापासून व नगर परिषदमध्ये हे नगरसेवक असल्यापासून यांनी जालना शहराच्या एकही विकास कामाला कधी हात घातला नाही व तसेच जालना प्रशासन ज्यापासून लागू झालं त्यापासून यांनी कुठल्याही प्रकारचे नगरपालिकेच्या अधिकाऱ्याला कुठल्याही प्रकारचे निवेदन सादर केले नाही, कुठल्या प्रकारचे आंदोलन केले नाही. आमच्या नागरिकाला एकच असं आव्हान राहणार आहे की जो जालना शहराच्या विकासाला कोणीतरी हात घातला की तुमच्या दरवाजामध्ये येणारा कचरा, तुमच्या दरवाजामध्ये येणारं पाणी हे अगर कोणी तुम्हाला व्यवस्थित देऊ शकत असेल तर अशाच लोकांना तुम्ही निवडून द्यायला पाहिजे. कारण की जालना शहराच्या अनेक वर्षापासून हे लोक नगरसेवक राहिल्यापासून यांनी कधीही कुठल्याही वार्डमध्ये डोकावून पाहिलं नाही आणि हे मोठे निश्चय याला ठेकेदार व्हायचंय का याला नगरसेवक व्हायचंय हे यांनी सगळ्यात पहिले जनतेसमोर यांनी प्रश्न क्लिअर करावा की जनतेने आम्हाला जे निवडून दिलेलं आहे, आमच्या जेवढ्या उमेदवाराला जे मागच्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक होते याला सगळ्याला जेवढ्याला बी निवडून दिलं असेल तर हे ठेकेदार होऊन बसलेले, हे मातब्बर ठेकेदार होऊन बसलेत. म्हणून आमचं महाराष्ट्र निर्माण सेनेच्या वतीने असं पूर्ण जालना शहराच्या लोकांना आव्हान आहे की काम करणाऱ्या लोकांना आमच्यासारख्या नवीन तरुण पोरायला संधी द्या. कारण की संधीचं सोनं आम्ही करून दाखवू व आमचे जेवढे पदाधिकारी असेल, आमचे जिल्हाध्यक्ष तुम्ही पाहिला असेल, आम्ही सातत्याने महानगरपालिकेला कायमपणे झटत आलो आणि झटत राहू लोकांसाठी व तसेच
खरं पाहायला गेलं तर हे यायची मोठी मोठी ठेकेदारी पद्धत काय कामाची. आज जालना शहराच्या याईनी कुठल्याही प्रकारचं आंदोलन केलं नाही, कुठल्याही प्रकारचं याईनी घाणीवर कधी चर्चा केली नाही, कुठल्याही प्रकारचं कधी याईनी सामान्य लोकांना राशन भेटते का नाही ते कधी बघितलं नाही. सामान्य लोकांना कधी काही कुठल्या पगारी चालू आहेत का नाही, ज्या म्हणजे काहीतरी आपला निराधार योजना ज्या वगैरे असतात ह्या कधी चालू आहे का नाही ह्या कधी बघितल्या नाही. ह्या अशा लोकांना जालना शहराने कधीच निवडून देऊ नये, यायची जागा दाखवावी. कारण की अगर तुम्ही यायला जागा दाखवणार तर हे तर असंच करणार ना. म्हणून आमचं असं आव्हान आहे जालना शहरवासीला की तुम्ही चांगल्या लोकांना निवडून द्या, जे तुमच्यासाठी अवरात्र झटतील, तुमच्या एक फोनवर जिथं पाहिजे तिथं हजर होतील, तुमच्या प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला सहकार्य करतील. अशा लोकांना निवडून द्या. अशा लोकांना निवडून देऊ नका की नुसतं स्वतःचे घरं भरतात, हे अशा लोकांना निवडून देऊ नका. आतापर्यंत जालना शहराने हे जेवढे नगरसेवक हे जवळपास ठेकेदारच राहिलेले. हे बघा, एक मागच्या 9 वर्षापासून ह्या लोकांनी आपल्या कुठल्याही प्रकारच्या नागरिकाच्या व वार्डच्या कुठल्याही लोकांच्या कधीही समस्या मांडल्या नाही. यांनी नुसतं ठेकेदारी पद्धत राबवलेली. म्हणून आमचं असं आव्हान आहे की तुम्ही जवळपास या लोकांना याची जागा दाखविल्याशिवाय तुम्ही शांत बसू नका, असं आमचं तुम्हाला म्हणणं आहे. माझं नाव राहुल बबनराव रत्नपारखे, महाराष्ट्र नवनिर्माण सेना शहराध्यक्ष जालना.